जेवढे लोक तुम्हाला शाबाशी देतात तेवढेच तुम्हाला क्रिटिसाइज करायला पण असतात. ह्याच्या फील्डमध्ये बायकांना सपोर्ट खूप कमी मिळतो. स्टेजवर मी होते आणि माझे कान बंद होते, पण तो सडन चेंज होता ना, डाएट आणि वॉटर आणि नो सॉल्ट. बाई असून जर माझ्याकडे मसल्स आहेत तर मी कमी झाली बाईपणामध्ये, तर तुम्ही पुरुष आहात, तुमच्याकडे तर मला मसल्स दिसत नाही, तर तुम्ही कमी पुरुष झालात का? स्वप्न पूर्ण करू शकता विथ दॅट जिद, तेव्हा आपण ऍक्च्युअल स्मार्ट वुमन बनतो. नमस्कार, माझं नाव दीपा सप्रे आहे आणि प्रथम तर भाग्यश्री आणि स्मार्ट मराठीला खूप खूप धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल आणि मला स्मार्ट वुमनचा सन्मान आणि अवॉर्ड देण्यासाठी. माझा मराठी खूप फ्लुएंट नाही आहे, तर मी थोडंसं प करणार, जरा समजून घ्या. ओके. माझं इंट्रोडक्शन असं आहे की मी एक ॲथलीट आहे, प्रो ॲथलीट आहे, बॉडी बिल्डिंग करते, ते बघून समजलं असेल. आणि मी न्यूट्रिशनिस्ट आहे बाय एज्युकेशन आणि आत्ता सध्या बॉडी बिल्डिंग बरोबर फिटनेस कोच, वेलनेस कोच म्हणून मी प्रोफेशनली मी ते करते. मी जेव्हा भाग्यश्रीशी बोलत होते तर मी तिला सांगितलं की माझं मराठी एवढं स्पष्ट असं नाही आहे, फ्लुएंट नाही आहे, तर मी लिहून आणलं आहे. ते म्हणे नको, तू लिहून आणलं आहे ते तू नको बोलूस, आपल्याला सगळ्यांना तुझी जी स्टोरी आहे ती ऐकायची आहे. तर माझी जी स्टोरी आहे ती तिथे स्टार्ट झाली जिथे बऱ्याच बायका समजतात की त्यांची स्टोरी एंड झाली आहे. असं त्याचं मीनिंग हे आहे की आपण ॲज वुमन आपण म्हणतो की लग्न झालं, मूलबाळ झालं की आपले जे स्वप्न आहेत ते आपल्याला बाजूला ठेवायला लागतील आणि फोकस पूर्ण फॅमिली आणि मुलांवर करायला लागतो. आणि बऱ्याच वेळा बऱ्याचशा बायकांचं हे होतं की त्यांचा पॅशन असतो काहीतरी, की डान्समध्ये आहे, सिंगिंगमध्ये आहे, आर्टमध्ये आहे किंवा जे काही आहे, किंवा प्रोफेशनली त्यांना काही ॲस्पिरेशन्स असतात, ते बाजूला ठेवतात आणि ते फोकस करतात ऑन फॅमिली अँड किड्स. तर तिथून ती माझी स्टोरी स्टार्ट झाली की नॉट ॲज बॉडी बिल्डिंग तेव्हा पण डोक्यात नव्हतं, पण कुठेतरी ती भीती होती आणि त्या भीतीतनं ते माझं जे पॅशन आहे ते मला समजून आलं. तर ती भीती होती की पोस्ट प्रेग्नन्सी, डिलिव्हरी नंतर आपला नॉर्मल आहे, नॅचरल प्रोसेस आहे की वजन वाढतं आणि ते नॉर्मल आहे. पण व्हॉट इज नॉट नॉर्मल इज दॅट की आपल्याला सांगितलं जातं की ते तुम्ही ॲक्सेप्ट करा, की जे वजन वाढलेलं आहे, जे बॉडीमध्ये चेंजेस आलेले आहेत ते तुम्ही ॲक्सेप्ट करा, कारण ते तसंच असणार आहे, ते बदल नाही होणार, किंवा यू कॅन नेव्हर गो बॅक टू युअर प्री प्रेग्नन्सी युथफुल बॉडी. आणि ती भीती होती, कारण मी स्पोर्ट्स पर्सन आहे फ्रॉम स्कूल आणि नेहमीच फिट होती, नेहमीच बारीक होते. आणि प्रेग्नन्सीच्या वेळी आय हॅड पुट ऑन, माझं 18 kgs वाढलेले होते ड्युरिंग प्रेग्नन्सी. ऑन टेबल डिलिव्हरीमध्ये आय लॉस्ट अराउंड 8 kgs. सो तरी पण मला ते 10 किलो जास्त नव्हते. मी 53 होते, मी आता 63 होते. तसं माझ्या हाईटच्या अकॉर्डिंगली मी बरोबर होते. सगळे बघायचे, म्हणायचे तू आता मस्त दिसते, अशीच राहा. पण माझ्यासाठी ते जास्त होतं, कारण मला ते कुठेतरी खूपच होतं की 10 किलो जास्त आहेत आणि ते जास्त आहे, ते पुढे जाऊन ते अजून जास्त होईल. कारण आपण तेच बघतो ना की जसं एज वाढतं, आपला BMR कमी होतो आणि ॲक्टिव्हिटीज कमी होतात आणि ते वजन वाढत जातं, हॉर्मोनल चेंजेस होतात आणि ते वाढत जातं. ती भीती होती आणि ते भीतीमुळे मी जास्त फोकस करून मी माझा डाएट आणि एक्सरसाइज स्टार्ट केला. माझा नॉर्मल प्रेग्नन्सी होता, मी न्यूट्रिशनिस्ट आहे, एक्सरसाइजबद्दल मला माहिती होती, तर मी 3 मंथ्स नंतर हळूहळू डाएट आणि एक्सरसाइज स्टार्ट केलं. आणि 6 मंथ्स मेटर्निटी लिव्ह संपला आणि मी बॅक टू ऑफिस. मी न्यूट्रिशनिस्ट असून वया जॉब चेंज करत करत मी एक कम्प्लिटली डिफरंट सेक्टरमध्ये गेलेले. आय वॉज इन टू मार्केटिंग, FMCG मार्केटिंगमध्ये गेले मी, रिलायन्समध्ये. आणि चर्नी रोडवरनं घनसोलीला मी ट्रॅव्हल करायचे. सो दॅट इज लॉंग, वन एंड टू दी अदर एंड असं. पण बेस्ट पार्ट वॉज दॅट जॉबला मी जॉईन केला, पण आमच्या ऑफिस कॅम्पसमध्ये
फर्स्ट क्लास जिम होता. तर मी लंच ब्रेकमध्ये तिथे जायची. 1 आवर जो लंच ब्रेक होता, मी तिकडे वर्कआउट करायची आणि मग पळत पळत परत डेस्कवर यायचे आणि डबा डेस्कवरच पटापट खायची आणि मग बॅक टू वर्क. तर असं मी ते टिल 2000, माझा मुलगा झाला 2017 मार्चमध्ये, टिल 2018 मी हे कंटिन्यूअस करत होते. सो विदाउट ब्रेक. सो दॅट्स व्हॉट कन्सिस्टन्सी इज. सो विदाउट स्टॉप हे डाएट आणि एक्सरसाइज करत आले आणि ट्रॅक करत होते बॉडी कॉम्पोजिशन माझा, की काय चेंज होतोय फ्रॉम स्टार्ट टू एंड. कारण बॉडी कॉम्पोजिशनमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळून येतात, जे तुम्हाला दिसून वाटत असेल की नाही बदल होत नाहीये, बट आतमध्ये काय चेंजेस होतात ते तुम्हाला कळून येतं. सो फॅट पर्सेंटेज आहे, मसल मास आहे, हे तुम्हाला दिसून येतं. वॉटर कंटेंट किती आहे आणि ते ग्रॅज्युअली ते इम्प्रूव्ह होत होतं आणि ते दिसून पण येत होतं. आणि बेस्ट पार्ट वॉज दॅट ऑलमोस्ट ॲट दी एंड ऑफ 2018 मला ते म्हणजे नोटिसेबल होतं, नॉट जस्ट फॉर मी बट फॉर पीपल अराउंड मी ऑल्सो, की त्यांना पण दिसून येत होतं की अरे तू आता प्री प्रेग्नन्सी आधीपेक्षाही तू अजून बेटर दिसते, तू अजून फिट दिसते. आणि मला स्वतःला ते फील पण होत होतं की माझं एनर्जी लेवल्स, माझा फिटनेस हे आधीपेक्षा खूप इम्प्रूव्ह झालं आहे. आणि कुठेतरी ते परत डोक्यात यायला लागलं की जर माझी आवड न्यूट्रिशन आणि फिटनेसमध्येच आहे, तर मी माझा हा डेस्क जॉब, मार्केटिंगचा जॉब कशासाठी करते? ओनली बिकॉज आय एम कम्फर्टेबल. मला दर महिन्याला पगार येतोय, मला हवेत तसे मी मध्ये मध्ये सुट्टी घेऊ शकते, तरी पण आय विल गेट माय सॅलरी, अशासाठी मी काम करते का? तर जर तेच असेल देन दॅट इज नॉट वर्थ लिव्हिंग, राईट? दॅट तसं लाईफ जगणं इज नॉट इम्पॉर्टंट. तर मी माझा तो 7.5 इयर्सचा रिलायन्सचा कॉर्पोरेट मार्केटिंगचा कम्फर्टेबल जॉब सोडला. 2018 एंड डिसेंबरमध्ये मी पेपर्स टाकले आणि मी स्टार्ट केला ॲज अ फ्रीलान्सिंग न्यूट्रिशनिस्ट. तेव्हा पण बॉडी बिल्डिंग हे डोक्यात नव्हतं, बट आय वॉज हॅपी की माझी बॉडी छान होते. जॉब सोडला आणि फ्रीलान्सिंग स्टार्ट केला आणि असंच कॉन्व्हर्सेशन आपण करतो हजबंड बरोबर की आता पुढे काय करायचं आणि कसं होतंय, काय होतंय. आणि त्यांनी मला सांगितलं की तू चेक कर, जे इंडियामध्ये सध्या फिटनेस मॉडेल्स आहेत जे प्रोफेशनली कम्पीट करतायत, मे बी यू आर नॉट देअर, पण तू कुठेतरी जवळपास आहे. तर तुला जर वाटत असेल की तुला फिटनेसमध्येच पुढे जायचं आहे अँड तुला एवढं फिटनेस एक्सरसाइज करणं आवडतंय, यू लाईक पुटिंग ऑन मसल, तर तू ट्राय कर. आणि तसं मग मी माझ्या कोचशी तेव्हा भेट झाली आणि बोलणं झालं आणि फेब्रुवारी 2019मध्ये मी माझा फर्स्ट कॉम्पिटिशन खेळले. मुंबईश्री असतो, मुंबईश्री लोकल कॉम्पिटिशन असतं आणि ते 6 दिवस माझ्याकडे होते. तर मी ज्या दिवशी माझ्या कोचला भेटले ते म्हणाले ठीक आहे, 6 दिवसानंतर तुझा कॉम्पिटिशन आहे. आणि ते म्हणाले तुला काय टेन्शन घ्यायची गरज नाही आहे, तुला जे काही करायचं आहे, काय करायचं आहे ते मी तुला सांगेन, तू जस्ट फक्त स्टेजवर जा तयारी करून. आणि तो फर्स्ट कॉम्पिटिशन होता. आम्ही जास्त मुली नव्हत्या, अराउंड 6 मुली होत्या स्टेजवर आणि त्यात माझा 3रा नंबर लागला. मेडल इम्पॉर्टंट नव्हता आणि पण तो जो एक्सपिरियन्स होता इझी नव्हता, कारण त्या 6 दिवसात मला भात पोळी आपण जे नॉर्मल जेवतो ते सगळं बंद करायला सांगितलेलं आणि फक्त बॉइल्ड चिकन आणि बॉइल्ड पालक विदाउट सॉल्ट हे मला 3 मील 6 दिवस खायचे होते. खूप डिफिकल्ट होता, म्हणजे एवढा डिफिकल्ट होता की ज्या गोष्टी आपल्याला नाही आवडत खायला त्या पण खावाशा वाटत. सो डिफिकल्ट होता, खूप डिफिकल्ट होता. आणि स्टेजवर जायच्या आधी वॉटर इनटेक स्टॉप करतात, सो वॉटर सॉल्ट इज डाऊन. खूप डिफिकल्ट होतं. स्टेजवर मी होते आणि माझे कान बंद होते, कारण तो सडन चेंज होता ना, डाएट आणि वॉटर आणि नो सॉल्ट, सो कान बंद झाले माझे. तेव्हा तो एक्सपिरियन्स वॉज लाईक ओ दिस इज सो डिफिकल्ट, बट स्टँडिंग ऑन दॅट स्टेज आणि ते फुल एक्सपिरियन्स वॉज सो लिबरेटिंग की मी म्हटलं नाही, हा पहिला आहे पण शेवटचा नाही आहे.
आणि तेव्हापासनं मी कंटिन्युअस 2024 ऑक्टोबरपर्यंत मी माझा लास्ट कॉम्पिटिशन तेव्हा खेळले आणि पुढे पण खेळेन. बट दॅट्स नॉट दी एंड. कारण हा जो जर्नी आहे तो खूप डिफिकल्ट आहे इवन एव्हरी डेच्या याच्यामध्ये. कारण जेवढे लोक तुम्हाला कारण दिस इज समथिंग व्हेरी डिफरंट. मसल्स असणं बाईला इज व्हेरी डिफरंट आणि हे सोसायटीला पटत नाही. तर जेवढे लोक तुम्हाला शाबाशी देतात तेवढेच तुम्हाला क्रिटिसाइज करायला पण असतात, म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त असतात क्रिटिसाइज करायला. तर तसं बरेच लोक आलेत आणि स्पेसिफिकली म्हटलं तर आजकाल सोशल मीडिया इज सो बुमिंग की सर्वात जास्त क्रिटिसिझम फेस टू फेस पेक्षा ते सोशल मीडियावर जास्त येतो. सो जेव्हा पण मी काही पोस्ट करते किंवा काही, जसं आता पॉडकास्ट पण भाग्यश्रीने जर टाकला तर त्या पॉडकास्टवर पण बऱ्याचशा लोकांचा कमेंट येईल की अरे हिचे तर मसल्स आहेत, तर ही बाई कशी? हिचे तर मसल्स आहेत, तिला बघा तरी ती बाई पण दिसत नाही. सो हे स्टार्टिंगला जेव्हा मला हे कमेंट्स यायचे तर ते खूप असे शॉकिंग वाटायचं की असे कसे लोक बोलतात. त्यांना हे दिसत नाही का की मी मेहनत केली आहे, हे मसल्स मला असेच नाही मिळालेले आहेत. मी हे 4:30 वाजता उठून फॅमिली हँडल करून सगळं करून मी वर्कआउट करते, मी डाएट करते आणि त्याच्यानंतर मी हे बनवलेलं आहे. तर त्यांना ते ॲप्रिसिएशन नाही आहे का की मी ते बनवलेलं आहे. तर तेव्हा मला समजलं की इट इज डिफिकल्ट फॉर पीपल टू फॉर सोसायटी टू अंडरस्टँड ऑर टू ॲक्सेप्ट की बाई स्ट्रॉंग पण असू शकते, की ती मसल्स पण बनवू शकते आणि दाखवू शकते. आणि तसं जेव्हा हे कमेंट्स येतात तर माझं फक्त एवढंच त्यांना रिस्पॉन्स असतो, बाई असून जर माझ्याकडे मसल्स आहेत तर मी कमी झाली बाईपणामध्ये, तर तुम्ही पुरुष आहात, तुमच्याकडे तर मला मसल्स दिसत नाहीत, तर तुम्ही कमी पुरुष झालात का? सिम्पल क्वेश्चन. सो अशा ह्या हे काय म्हणतात त्याला हर्डल्स येतात आणि तुम्हाला बऱ्याच वेळा मला डाऊट येतो की मी हे बरोबर करते की चूक करते. पण या सर्वात सर्वात मोठा जो सपोर्ट आहे जो मला मिळालेला आहे तो माझ्या हजबंडचा आहे. येस. सॉरी. कारण त्यांच्याशिवाय मी इथे बसलेच नसते. आणि सॉरी, मसल्स आहेत, स्ट्रॉंग दिसते, पण मी खूप इमोशनल आहे. सो कॉन्ट्रास्टमध्ये असते. बिकॉज कारण ह्या ज्या फील्डमध्ये बायकांना सपोर्ट खूप कमी मिळतो, इवन फ्रॉम फॅमिली, इवन फ्रॉम पेरेंट्स. आणि त्या ह्याच्यामध्ये टू गेट अ हजबंड जे तुम्हाला पूर्ण सपोर्ट करतो, मी स्वतःला खूप लकी मानते, खूप ब्लेस्ड मानते. कारण जेव्हा कॉम्पिटिशन असतं तेव्हा इवन ॲज वुमेन हॉर्मोनल चेंजेसमुळे अप अँड डाऊनमध्ये आपण आपले इमोशन्स वर खाली असतात, आपला टेम्परमेंट्स इकडे तिकडे असतात आणि ड्युरिंग कॉम्पिटिशन इट इज अजून जास्त ते इकडे तिकडे असतं, फ्रस्ट्रेटेड असतो कारण खायला प्यायला मिळत नाही आहे. तर तो फ्रस्ट्रेशन सगळा इकडे तिकडे फॅमिलीवर निघतो. पण ते इट इज ही इज ऑलवेज देअर टू सपोर्ट. सो अ बिग थँक्यू टू हिम. आणि ऑब्व्हियसली एव्हरीबडी इन द फॅमिली, मला कधीही सासू सासऱ्यांपासनं, आई बाबांपासनं, इवन अ लॉट ऑफ पीपल इन द सोसायटी वेअर आय लिव्ह, कधी कोणी मला असं नाही सांगितलं की तू हे काय करते, कशाला करते. सगळ्यांचा मला नेहमी सपोर्ट होता. अँड आय थिंक माझ्या आजूबाजूला जे बाकी ॲथलीटचे मी स्टोरीज ऐकते की त्यांना त्यांच्या आईबाबांनी सांगितलं की तू आता घरातनं बाहेर जा, आम्हाला तू नको आहे, तू आमची मुलगी नाही आहे, आज इथपर्यंत झालेलं आहे. सो कन्सिडरिंग ऑल दॅट सिच्युएशन, रिअली लकी.
आणि मी बायकांना हेच सांगू इच्छिते की आपले स्वप्न आहेत, ते आपल्यालाच पूर्ण करायचं आहे. आणि स्ट्रॉंग हे फक्त आपण बुद्धीने नाही, पण जेव्हा आपण अ, स्वप्न पूर्ण करू शकता विथ दॅट जिद्द, तेव्हा आपण ॲक्चुअल स्मार्ट वुमन बनतो. सो खूप खूप धन्यवाद. मी इथे एंड करते आणि जय हिंद. थँक्यू आणि सॉरी फॉर बिंग सो इमोशनल.